दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। श्री दत्त जयंती निमित्त नाशिकच्या गोदाकाठावर वसलेल्या प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरात आज सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पवित्र दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी नाशिकसह ग्रामीण भागातूनही भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले। या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला असून दिवसभर विविध धार्मिक विधी, पूजन आणि मंत्रोच्चारांच्या ध्वनीने वातावरण पवित्र झाल्याचे जाणवले। शतकांपासून दत्त भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचे प्राचीन आणि महत्त्वाचे केंद्र राहिले आहे। दत्त जयंती निमित्त येथील सर्व कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहेत। आज पहाटे बसणं दत्त महाराजांचा लघुरुद्र अभिषेक झालेला आहे। त्यानंतर संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्माचं नियोजन आहे। संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्म झालं का महाआरती होईल व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे रात्री 2-1 वाजेपर्यंत। उद्या 8 तारखेला दत्त याग आहे, विश्व कल्याणार्थ दत्त महाराजांचा 1 दिवसाचा दत्त याग आहे। त्यानंतर 12 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। 13 तारखेला सत्यदत्त महापूजा आणि कुलदेवतेचा गोंधळ असा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल। तिचा खूप खूप शुभेच्छा। 27 तारखेपासून दत्त जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम भाविकांच्या सहभागात पार पडत आहेत। 8 तारखेला दत्त याग तर 12 तारखेला महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनेतर्फे करण्यात आले आहे। दत्त जयंतीमुळे गोदाकाठावरील परिसर भक्तिभावाने उजळून निघाला असून दिवसभर भक्तांच्या गर्दीने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले।